नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. उष्णता आता वाढत चाललेली आहे, उन्हाळा लागलेला आहे आणि उष्णतेचे जे विकार असतात ते जास्त त्रासदायक या उन्हाळ्यामध्ये होत असतात. बऱ्याच जणांनी कमेंट पण याच्यासाठी केलेलं आहे की शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी एखादा आयुर्वेदिक उपाय सांगा. आता हा इतका सोपा आयुर्वेदिक उपाय आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल. एकच वेळेस जरी करून बघितला तरी तुम्हाला 100% खात्री सुद्धा पटेल असा हा आयुर्वेदिक उपाय आहे. सर्वांच्या घरामध्ये असणाऱ्या साहित्यापासून हा उपाय आपण बनवणार आहोत. आता उष्णतेच्या विकार जे असतात ते लगीमध्ये जळजळ होणे, पाहता तळ हाताची पायाची आग होणे, तुमच्या घशावर सुद्धा उष्णता वाढल्याने परिणाम होतो, घशाला सूज येते, सूज आली का कोरडा खोकला सुरू होतो, ढास लागते, हा सुद्धा एक उष्णतेचा विकार आहे. त्याचबरोबर उष्णतेच्या विकारामुळे तुम्हाला ऍसिडिटी पण जास्त प्रमाणामध्ये होते, खाल्लेलं पचत नाही, अजीर्ण होतं, मग जास्त जळजळ होते आणि मग तुमच्या जठरामध्ये सुद्धा दाह निर्माण होतो. त्याचबरोबर काही माता भगिनींना उष्णता वाढल्यामुळे पाळीमध्ये जास्त रक्तस्राव सुद्धा होतो. काही जणांना छातीमध्ये धडधड होतं, बेचैन वाटतं, हा सुद्धा उष्णतेचा विकार आहे. तर काही जणांना खूप तहान लागते, सतत पाणी पिलं तरी खूप तहान लागते. आपल्या शरीराला जेवढं आवश्यक पाणी आहे तेवढं आपण पिलं पाहिजे, पण काही जणांना खूप जास्त प्रमाणामध्ये तहान लागते, हा सुद्धा एक उष्णतेचा विकार आहे. त्याचबरोबर काही लहान मुलांना तर उष्णतेचा जास्त त्रास होत असतो, त्यांना घामोळ्या जास्त येत असतात लहान मुलांच्या अंगावर. तर या लहान मुलांना सुद्धा तुम्ही हा उपाय अवश्य करून बघा. 1 वर्षाच्या नंतरच्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. हे सर्व विकार आपण अतिशय साध्या उपायाने सहजरित्या घालवू शकतो. यासाठी तुम्हाला खूप मोठा आयुर्वेदिक उपाय करण्याची गरज नसते. साधे धने, तुमच्या घरामध्ये असणारे जे धने आहेत, धने सर्वांच्या घरामध्ये असतात, हे धने याच्यावर खूप गुणकारी असतात आणि या धन्यापासून आपण एक शीतक चूर्ण बनवणार आहोत. ज्या चूर्णाचा 1 चम्मच जरी तुम्ही खाल्ला तरी तुम्हाला लगेच जाणवेल, तात्काळ त्याच क्षणाला तुम्हाला जाणवेल, तुमच्या शरीरामधली उष्णता तुम्हाला कमी झालेली दिसेल. चूर्ण तुम्ही बनवलं आणि ते जर खाल्लं तर उष्णतेची जी समस्या आहे ती कायमची निघून जाते, पुन्हा तुम्हाला उष्णतेचा त्रास होत नाही. हा उपाय तुम्ही जर केला तर हा परमनंट उपाय आहे, तुम्हाला नंतर उष्णतेचा त्रास होणार नाही. काही उपाय असतात ते तात्पुरते स्वरूपाचे असतात, पण हा उपाय तुम्ही जर केला तर उष्णतेचे जे विकार आहेत ते मुळापासून निघून जातात. तर हे जे चूर्ण बनवणार आहोत आपण, याच्यासाठी लागणार आहे आपल्याला 100 ग्रॅम धने, 100 ग्रॅम बडीशेप आणि 50 ग्रॅम जिरे. तर या तिन्हीलाही मिक्सरमध्ये टाकून चांगलं बारीक करायचं आहे. याला भाजायचं वगैरे नाही, याला असंच आपण चांगल्या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आणि लहान छिद्राच्या चाळणीने त्याला चाळून घ्यायचं आहे. त्याची बारीक बुट्टी आपल्याला बनवायची आहे. बारीक पावडर बनल्यानंतर त्याचा वापर कसा करायचा आहे, जर तुम्हाला मधुमेह नसेल तर खडी साखर आणि 1 चम्मच हे बनलेलं शीतक चूर्ण आपल्याला गालामध्ये धरायचं आहे. जशा ज्या पद्धतीने काही लोक तंबाखूचं व्यसन वगैरे करतात त्या पद्धतीने तुम्हाला ते गालामध्ये धरायचं आहे आणि जी तुमच्या शरीरामध्ये लाळ बनणार आहे ती लाळ तुम्हाला गिळायची आहे. हा इतका इफेक्टिव्ह उपाय आहे का 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला उष्णतेचा जो त्रास आहे तो पूर्णपणे कमी झालेला दिसेल. उष्णता तुमच्या शरीरामध्ये पुन्हा निर्माण होणार नाही, कारण हे जे औषध आपण घेतो आहे ते लाळेमध्ये मिक्स होऊन आपल्या शरीरामध्ये जाणार असल्यामुळे याचा परमनंट इलाज होतो आणि तुमच्या शरीरामध्ये नंतर उष्णतेचा जो त्रास आहे तो जाणवत नाही. त्याच पद्धतीने ही जे धने आपण याच्यामध्ये वापरलेले आहेत, ही धने जे आहेत ते शीतल आहेत, गॅस नाशक आहेत, दाहनाशक आहेत, तृणानाशक आहेत. तुमची तोंडाची चव गेलेली असेल तर ती चव तुम्हाला परत येते. हे कृमीनाशक सुद्धा आहेत, बद्धकोष्ठता दूर करणारे आहेत, हृदयाला उपकारक आहेत आणि आम्लपित्त सुद्धा हे नष्ट करणारे हे धने आहेत. म्हणजे जर तुम्ही हे शीतक चूर्ण जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला जी ऍसिडिटीचा त्रास आहे तो पण निघून जाणार आहे. तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलची मात्रा वाढलेली असेल तर ती सुद्धा नॉर्मल होणार आहे. काही जणांना छातीमध्ये धडधड करण्याची समस्या असते ती पण कमी होणार आहे. आणि या उपायाला तुम्हाला वेळ ठरवायची गरज नाही, कोणत्याही वेळेला तुम्हाला ज्या वेळेला वाटेल त्या वेळेला तुम्ही हा उपाय करू शकता. दिवसातून 2 वेळाच तुम्ही हा उपाय करायचा आहे. लहान मुलांना जर हा उपाय तुम्ही संध्याकाळी केला झोपायच्या वेळेस, अर्धा चम्मच हे शीतक चूर्ण घ्यायचं आहे, त्यामध्ये अर्धा चम्मच मध घ्यायचा आहे, पाणी घ्यायची आहे आणि दोन्ही मिक्स करून जर लहान मुलाला जर झोपताना हे दिलं, सलग 20-21 दिवस जर दिलं तर त्याच्या अंगावर घामोळ्याचा जो त्रास असतो तो पूर्णपणे निघून जातो.
त्याचबरोबर लहान मुलांच्या पोटामध्ये जर कृमी झालेले असतील, जंत झालेले असतील, तर ते सुद्धा जंत याने निघून जातात. तर हे शीतक चूर्ण आहे ते अँटी ऍसिड म्हणून काम करतं. म्हणजे तुम्हाला पित्ताचा खूप त्रास होत असेल, छातीमध्ये जळजळ होत असेल, गॅस होत असतील, जठरामध्ये दाह होत असेल, आल्सरचा त्रास असेल, काही जणाला या उष्णतेच्या त्रासामुळे झोप येत नाही, निद्रानाश होते. निद्रानाशेला सुद्धा हे एक कारण आहे की तुमच्या शरीरामध्ये जर उष्णता वाढली तर तुम्हाला झोप येत नाही. तर तुम्हाला हे शीतक चूर्ण बनवणं शक्य नसेल, आता हे काय अवघड नाही, ही एकदम सोपी गोष्ट आहे. पण जर तुम्हाला बनवणं शक्य नसेल तर 1 चम्मच धने घ्या, चावून खा. चावून बारीक चावायचे आहे, तर रस गिळायचा आहे आणि रस गिळून झाल्यानंतर त्याचा जो चोथा उरेल तर तुम्ही थुकून द्या. अशा पद्धतीचा जरी तुम्ही उपाय केला तरी तुमच्या शरीरामध्ये कुठलेही उष्णतेचा त्रास तुम्हाला जाणवणार नाही आणि उन्हाळा तुम्हाला एकदम हेल्दी वाटेल. अशा पद्धतीचा हा साधा उपाय आहे, सर्वांच्या जवळचा उपाय आहे. तुम्ही अवश्य करून बघा. एकच वेळेस जरी उपाय केला तुम्ही तरी तुम्हाला फरक जाणवेल, असा हा साधा उपाय आहे. तर हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑप्शन चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.